नमस्कार, मी सृष्टी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अखंड नऊवारी साडी कट न करता कशी शिवायची ते बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. साडीला लागणारी पॅन्ट आधी कट करूया. त्यासाठी मी 1.5 मीटर अस्तर घेतलं. अस्तर असं फोल्ड करून ठेवलेलं आहे, जेणेकरून अस्तरचे 2 पाय भेटतील. बंद बाजू माझ्याकडे ठेवली. पट्टीने लाईन आखून घेऊया. इथे उंची घेऊया. अखंड साडी शिवताना उंची गुडघ्यापर्यंत घ्यायची असते. इथे पूर्ण उंची आहे 36 इंच आणि गुडघ्यापर्यंत उंची आहे 26 इंच. 26 इंच खुणा करून घेऊया. ही लाईन अशी सरळ आखून घेऊया. ह्या लाईनवर सीट घेर येईल. इथे सीट घेरचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचं. सीट घेर आहे 36 इंच. 36चा चौथा भाग 9 इंच. त्या 2 इंच जादा घेते. इथे पॅन्टचा बैठक भाग येईल. सीट घेरचा तिसरा भाग प्लस 1 इंच घ्यायचं. मग इथे सीट घेरचा तिसरा भाग येईल 12 इंच प्लस 1 इंच, टोटल 13 इंच. ही लाईन अशी खाली येईल. याच्या पुढे 3 इंच घ्यायचं. पट्टीने आखून घेऊया. बाहेरून 1 इंच घेऊन शेप देऊन घेऊया. गुडघा घेर आहे 16 इंच. निम्मे 8 इंच घेऊन त्यात 2 इंच शिलाई घ्यायची. त्यानंतर बैठक भागापासून ही लाईन अशी खाली जोडून घेऊया आणि मग कट करून घेऊया. कट करून घेतलं. हे बघा, असे 2 पाय आपल्याला मिळतील. आता हे 2 पाय कसे जोडायचे ते बघूया. गुडघ्याकडील भाग हा असा फोल्ड करून शिलाई द्यायची आहे आणि मग दोन्ही बैठक भागांना शिलाई द्यायची आहे. शिलाई दिल्यावर असे पाय वेगळे करून घ्यायचे आणि मग पॅन्टच्या या भागावर शिलाई द्यायची. शिवून घेऊया. अशा प्रकारे पॅन्ट आपली तयार झाली. नऊवारीसाठी ही मी साडी घेतली आहे. पूर्ण 7 मीटर साडी आहे. साडी पसरून अशी उलटी ठेवायची आहे. साडी ठेवताना अशीच ठेवायची आणि आपल्या उजव्या हाताकडे पदराचं टोक आणि डाव्या हाताकडे संपूर्ण साडी येईल. साडीवर मापे टाकून घेऊया. इथे साडीच्या पदरासाठी उंचीच्या दुप्पट घ्यायचं असतं. कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे 36 इंच. इथे 36 इंच 2 वेळा खुणा करून घेऊया. छत्तीस इंच 2 वेळा खुणा केल्यानंतर इथून लाईन अशी सरळ अपोजिटला जोडून घेते. हे बघा, अशा प्रकारे लाईन आखून घेतली. समोरील काठावर 15 इंच जास्त घ्यायचं आहे. खुणा करून घेऊया. हा पॉईंट इथून असा पट्टीने दाखवल्याप्रमाणे क्रॉस जोडायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे क्रॉस लाईन आखून घेतली. पुढे पदर कसा शिवायचा ते सांगते. त्यासाठी पॅन्टचा बैठक भाग मोजून बघूया. 15.5 इंच आहे. ही जी क्रॉस लाईन आखलेली आहे तिच्यावर अशा प्लेट टाकून 15.5 इंच करून घ्यायचं. अशा प्रकारे पदर आपला तयार होईल. इथे सीटगीरच्या निम्मे घ्यायचं असतं. मी पॅन्ट ठेवून सीटगीरच्या निम्मे खुणा करून घेते.
यापुढे साडी अशी फिरून घेते. इथे आपण सीटगेरची खुणा केलेली, तिथून प्लेटसाठी 8-8 इंचावर पुढच्या साडीवर खुणा करून घेते. आठ 8 इंचावर खुणा करून घेतली. मात्र साडीच्या लास्ट टोकाला सीटगेरच्या निम्मे घ्यायचं असतं. इथे पण मी पॅन्ट ठेवून सीटगेरच्या निम्मे घेते. खुणा करून घेऊया. त्यानंतर साडीच्या या भागाचा मध्य काढून घ्यायचा. साडी अशी फोल्ड करून मध्य काढून घेऊया. त्यानंतर इथे पॅन्टचा बैठक भाग मोजून बघूया. याआधी पण पदरासाठी बैठक भाग मोजून बघितलेला. 15.5 इंच आहे. साडीचा हा अर्धा भाग मोजून बघूया. 22.5 इंच आहे. तर अशा प्लेट टाकून हा भाग 15.5 इंच करून घ्यायचा. तसंच इथे पण प्लेट टाकून 15.5 इंच करून घ्यायचं. त्यानंतर हे बघा, ही आपली पदराची क्रॉस लाईन. त्यापुढे सीटगेरच्या निम्मे घेतलं आणि पुढे प्लेटच्या खुणा केल्यात. इथे आपण खुणा केलेल्या सर्व प्लेट एकावर एक ठेवून घेऊया. अशा प्रकारे सर्व प्लेट एकावर एक ठेवून घेतल्या. अशा सर्व 18 प्लेट आहेत. इथे साडीच्या टोकाला सांगितल्याप्रमाणे शिवून घेतलं. हे बघा, 15.5 इंच आणि इथे 15.5 इंच. प्लेट टाकून 15.5 इंच मापात करून घेतलं. तसंच पदराला पण क्रॉस लाईनवर प्लेट टाकून 15.5 इंच करून घेतलं. संपूर्ण साडी अशी दाखवल्याप्रमाणे तयार करून घ्यायची आणि मग पॅन्टला जोडून घ्यायची. साडीच्या सर्व प्लेट पॅन्टच्या इथे जोडायच्या आणि त्याच्या अपोजिट बैठक भागावर साडीचा हा अर्धा भाग जोडायचा आहे. पॅन्टचा पाय फिरून दुसऱ्या बैठक भागावर हा अर्धा भाग जोडायचा आहे. हा काठ असाच खाली राहील आणि कमरेच्या इथे कडेने साडी अस्तरला जोडून घ्यायची. त्यानंतर पदर आपल्याला या जोडलेल्या बैठक भागावर जोडायचा आहे. अशा प्रकारे. आणि इथे पण कमरेच्या भोवती कडेने शिवून घ्यायचं. दाखवल्याप्रमाणे हे बघा, पदर जोडून घेतला. कमरेच्या कडेने साडी अस्तरला जोडून घेतली आणि इथे पुढे प्लेट पण जोडून घेतले. त्यानंतर हा काठ पॅन्टच्या पायाला असा इथे जोडायचा. हा आपला पदर आहे. तर हा काठ असा दुसऱ्या पॅन्टच्या पायाला जोडून घ्यायचा. हे बघा, दोन्ही पायांना काठ जोडून घेतले. इथपर्यंत साडी व्यवस्थित जोडून घेतली. आता पुढील ब्राह्मणी शेला तयार करूया. कमरेपासून टेप लावून उंची घेऊया. उंची आहे 36 इंच. 36 इंच जिथे येतं तिथला काठ घ्यायचा आणि तिथून टेप लावून पुन्हा 36 इंच मोजून घ्यायचं. त्यात 2 इंच जादा घ्यायचं. म्हणजे टोटल 38 इंचाचा काठ
पकडून काटाच्या मागे 2 ते 3 प्लेट टाकायच्या आणि मग इथे सेंटरला फिक्स करायच्या. शेला शिवून फिक्स करून घेतलं. या काटाच्या आतल्या काटाकडून 15.5 इंच 2 वेळा, म्हणजे जेवढा आपला बैठक भाग होता त्याच्या दुप्पट घ्यायचं. टोटल 31 इंच. याचा मागे काष्टा बनवायचा आहे. काठ असा पकडून या काटाच्या मागे 2 प्लेट टाकायच्या आणि मग साडी अशी फिरवून काष्टा असा 2 वेळा फिरवून इथे सेंटरला फिक्स करायचा. काष्टा फिक्स करून घेतला. त्यानंतर इथून पायाचा बाहेर काढायचा. अशा प्रकारे काष्टा तयार केला. त्यानंतर संपूर्ण कंबर मोजून घ्यायची. 42 इंच कंबर आहे. त्यात 1 इंच जास्त घेऊन नेहमीप्रमाणे पट्टी बनवून हे बघा अशा प्रकारे पट्टी आत फोल्ड करून जोडायची आहे. अखंड साडी शिवायला एकदम सोपी आहे. अशा प्रकारे साडी शिवून तयार केली. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.